नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? इंग्लंडचा दौरा संपलेला आहे. भारतीय टीम वेस्ट इंडिजला जाऊन पोहोचलेली आहे. काही भारतीय संघातले खेळाडू भारताच्या दिशेने रवाने झालेले आहेत. काही अजून इंग्लंडच्या छान उन्हाळ्याचा आनंदसुद्धा घेत आहेत. एक कसोटी सामना, 3 T20चे सामने आणि 3 वनडेचे सामने, अशी ही मालिका झाली. आणि या मालिकेमध्ये क्रिकेटबरोबर मला खूप नवीन क्रिकेटचे चाहते भेटले. कुणी एक सामना बघण्याकरता डब्लिन, ग्लासगो, एडिनबरा इथनं आलेले होते. ह्याच्यामध्ये तरुण मुलं-मुली, IT इंजिनियर हे सर्वात जास्त प्रमाणात होते. जेव्हा शेवटचा सामना झाला ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावरती, त्यावेळेला मालिका जिंकण्याचा विजयाचा जल्लोष हा भारतीय संघानं जोरदार साजरा केला. असंख्य शॅम्पेनच्या बाटल्या या भारतीय संघाने फोडल्या. त्याच्यातलं एक चांगलं दृश्यसुद्धा असं होतं की ऋषभ पंतनी त्याला मुख्य सामन्याचा मानकरी म्हणून मिळालेली एक मोठी शॅम्पेनची बाटली ही माजी प्रशिक्षक रवी शास्त्रीला मोठ्या प्रेमानं भेट दिली. इंग्लंड संघाचे माजी खेळाडू जे आता कॉमेंट्री करतात ते सुद्धा ते दृश्य बघून भारावून गेले, कारण रवी शास्त्रीबद्दलचं प्रेम, त्याच्याबद्दलचा आदर हा ऋषभ पंतनी जणू काही दाखवून दिला. त्यावेळेला स्टँडमध्ये सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये 17,000 प्रेक्षक त्या सामन्याला हजर होते. ओल्ड ट्रॅफर्डच्या शेवटच्या सामन्याला त्याच्यातले अतिशयोक्ती करत नाही, अगदी 12-13,000 प्रेक्षक हे भारतीय संघाचे पाठीराखे होते. परंतु वाईट या गोष्टीचं वाटलं की भारतीय संघातल्या खेळाडूंनी, प्रशिक्षकांनी त्या प्रेक्षकांना, त्या भारतीय संघाच्या चाहत्यांना योग्य मान दिला नाही. कित्येक वेळेला मी असं पाहिलेलं आहे की ज्या वेळेला समारंभ शेवटचा संपतो, मालिका संपते, तेव्हा विजयी संघ हा मैदानाला एक फेरी मारतो, प्रेक्षकांना अभिवादन करतो. ती गोष्ट भारतीय संघानं केली नाही. इतकंच नाही तर प्रेझेंटेशन जिथं चालू होते त्याच्या समोरचा जो स्टँड होता, ज्याच्यात प्रेक्षक भारतीय संघाच्या खेळाडूंना मानवंदना देत होते, टाळ्या वाजवत होते, त्यांच्या नावाचा जय जयकार करत होते, त्यांनासुद्धा ऋषभ पंतनी अगदी थोडा वेळ हार्दिक पंड्यांनी तेथल्या त्यात बऱ्यापैकी वेळेला आणि संघामध्ये नसलेल्या ईशान किशननी जाऊन त्यांना सह्या वगैरे दिल्या. बाकी कुणीही भारतीय संघातला खेळाडू हा प्रेक्षकांकडे फिरकला नाही. ही खूप मोठी चूक आहे. ही संस्कृतीतली चूक आहे. राहुल द्रविड, रोहित शर्मा यांना मला ठासून सांगावंसं वाटतं की तुम्ही तुमच्या पाठीराख्यांना गृहीत धरून मोठी चूक करताय. जेव्हा तुम्हाला $multi-million कॉन्ट्रॅक्ट मिळतात ती ह्याच पाठीराख्यांच्या जीवावरती मिळतात. जेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला कोट्यावधी अब्जावधी रुपयांचा करार ते TV प्रक्षेपणाचा करतात, त्यावेळेला TV प्रक्षेपणवाले, मग ते स्टार स्पोर्ट्स असू देत किंवा ते रिलायन्सचं एकंदर डिजिटलचं नेटवर्क असू देत, ते कोणाच्या जीवावरती करतात तर भारतीय पाठीराख्यांच्या जीवावरती करतात. मला ही सुद्धा कल्पना आहे की काही पाठीराखे अत्यंत विचित्र बोलतात, टीका करताना तोंड सोडून बोलतात, प्रेक्षकांमध्ये बसूनसुद्धा अत्यंत घाणेरडी टिप्पणीसुद्धा करतात. परंतु याचं प्रमाण 2-5% आहे. 95% प्रेक्षक हे भारतीय क्रिकेट संघावरती प्रेम करणारेच आहेत, तुमचं भलं चिंतणारेच आहेत. भारतीय क्रिकेट संघाचं व्यवस्थापन दरवेळेला म्हणत जातं की बाहेर काय चाललं याच्याकडे आम्ही लक्ष देत नाही. त्यांचा रोख मुख्यतः माध्यमांकडे असतो. चला, माध्यमांवरती तुमचा राग लोभ असेल तो एका जागी ठेवा, प्रेक्षकांना तर गृहीत धरू नका. मॅच संपल्यानंतर सरावाला जाताना कधी हे 4 खेळाडू, कधी ते 4 खेळाडू असे मिळून तुम्हाला त्या पाठीराख्यांना भेटता का येत नाही? 2 मिनटं त्यांच्याबरोबर थांबवून तुम्ही फोटो का काढू शकत नाही? लहानगे जे मैदानात थांबलेले असतात त्यांना तुम्ही सह्या काय देऊ शकत नाही? एवढं अवघड एक आहे. सुरक्षा आहे, तुम्हाला मान्य आहे, ती सुरक्षा ठेवली पाहिजे. परंतु दरवेळेला सरावाला जाताना, दरवेळेला सामन्याला जाताना कानामध्ये तुमचं ते यंत्र, म्युझिक ऐकण्याचं, डोळ्यावरती गॉगल की जणू काही जगाशी आमचा संपर्कच नाही, ही गोष्ट बरोबर नाही. जागे व्हा, जागे व्हा. त्याचं कारण असं आहे की तुम्ही भारतीय पाठीराख्यांना गृहीत धरून मोठी चूक करतायत. त्यांच्या प्रेमाचा योग्य आदर तुम्ही ठेवत नाही आहात. माझं हे मत नाही आहे. एक प्रातिनिधिक स्वरूप म्हणून
माझा एक मित्र आहे जो बार्कले बँकेमध्ये काम करतो, लंडनमध्ये स्थित आहे, गेले 18-19 वर्ष इंग्लंडमध्ये राहतो आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खेळावरती तो खूप प्रेम करतो, सामन्यांना हजेरी लावतो, त्याच्याकरता महागडी तिकीटं विकत घेतो आणि बॉल टू बॉल सामन्याचा आनंद घेतो. तो माझा मित्र गौरव जाधव काय म्हणतोय आपण जरा लक्ष देऊन ऐकूयात. नमस्कार, माझं नाव गौरव जाधव आहे. मी लंडनचा रहिवासी आहे. मी फार मोठा क्रिकेट फॅन आहे. मला लंडनमध्ये अराऊंड 18-19 वर्ष झाली. मी बेसिकली 2019मध्ये प्रत्येक इंडियाच्या मॅचला गेलो होतो. मागच्या वर्षी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपला 6 दिवसांपैकी 4 दिवस गेलो होतो. भरपूर टेस्ट मॅचेसला पण गेलो होतो आणि यावर्षी पण इंडियाच्या सिरीजला स्टेडियमवरती मॅच बघायला गेलो होतो. वाईल्स मला फार बरं वाटतं आहे की इंडिया टेस्ट मॅच ड्रॉ केली, वन डे इंटरनॅशनल सिरीज जिंकली आणि T20 पण जिंकली. एक गोष्ट जी मला खटकते ती आहे की आपले जे इंडियन खेळाडू आहेत ते फॅन्सला अजिबात अक्नॉलेज करत नाहीत. म्हणजे कुठल्याही तुम्ही फुटबॉल मॅचला गेला तर फुटबॉलची मॅच झाल्यानंतर प्लेयर्स नेहमी टाळ्या वाजवतात, ग्राउंडला एक चक्कर मारतात किंवा फॅन्सकडे जाऊन ॲटलिस्ट टाळ्या वाजवतात. आपले खेळाडू बघितले तर मी मँचेस्टरला गेलो होतो. हार्दिक पांड्यानी थोडा ऑटोग्राफ साईन केले, थोडे फोटोज दिले. रोहित शर्माने आय थिंक थोडा हसला ॲज ही वॉकड अप द स्टेअर्स आणि ईशान किशन तिकडे होता आणि त्यांनी थोडे ऑटोग्राफ्स दिले. पण ते तिघं सोडून बाकीचे सगळे जे खेळाडू आपण जर बघितले तर दे जस्ट वॉकड ऑफ. फॅन्स एवढं एफर्ट घालून मॅच बघायला येतात, एवढे एक्सपेन्सिव्ह कॉस्ट आहे. आता लॉर्ड्सचं तिकीट 170 पाऊंड होतं. एक मॅच बघायला 170 पाऊंड इज अ लॉट ऑफ मनी. सो फॅन्स एवढं एफर्ट करून जातात, इंडियाला एवढा मोठा सपोर्ट मिळतो, तरी प्लेयर्स एक्नॉलेज करत नाहीत. आय थिंक इट्स समथिंग टू थिंक अबाउट. गौरवच्या म्हणण्यामध्ये तथ्य आहे, कारण जी गोष्ट सहज शक्य होती ती भारतीय संघांनी न करून मोठी चूक केली आहे. BCCI आणि संघ व्यवस्थापनानं याची नोंद घेतली पाहिजे. तुम्ही प्रेक्षकांना अभिवादन केलं पाहिजे, उपकार म्हणून नाही तर तुमच्या आनंदात ते सहभागी असतात. तुम्ही हसता तेव्हा ते हसतात, तुम्ही रडता तेव्हा ते रडतात, तुम्ही निराश होता तेव्हा ते सुद्धा निराश होतात. हे तुम्ही विसरून चालणार नाही. गेले कित्येक वर्ष, जवळजवळ 35 वर्ष मी भारतीय क्रिकेट संघाचा खेळ बघतोय. गेले 20-21 वर्ष भारतीय क्रिकेट संघाचा जगभर पाठलाग करतोय. अशा गोष्टी पूर्वी नव्हत्या. तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण, सेहवाग, कुंबळे, सौरव गांगुली जेव्हा होते तेव्हा ते थोडा का होईना मान, थोडा का होईना वेळ हे चाहत्यांसाठी काढायचे. आत्ताचा भारतीय संघ हे करत नाही. त्यांना सिक्युरिटीमध्येच राहणं, स्टाईलमध्येच जाणं येणं हेच जर का आवडत असेल, तुम्ही मोठी चूक करताय हे मला हक्कानं सांगावं असं वाटतं. या गोष्टी सुधारण्यासाठी छोट्या गोष्टी करायला लागतील. मी म्हणत नाही की अगदी 15 खेळाडूंनी प्रेक्षकांना जाऊन भेटलं पाहिजे. कधी आज हे 4 खेळाडू, कधी उद्या 4 हे खेळाडू. तरुणांनासुद्धा हे कळलं पाहिजे की चाहत्यांना आपण योग्य पद्धतीने भेटायचं कसं. लहान जे असतात त्यांना ह्याच्यातनं प्रेरणा मिळत असते. जर कुठला त्यांचा आवडता खेळाडू त्यांना येऊन भेटला, त्याला सही दिली, फोटो काढली, काय अपेक्षा आहेत अजून? काही अपेक्षा नाही आहेत दुसऱ्या. जसं रिषभ पंतनी एक छान शॅम्पेनची बाटली ही रवी शास्त्रीला देऊन त्याच्याबद्दलचा मान दाखवला, तशी एक शॅम्पेनची बाटली समजा तुम्ही खेळाडूंवरती उडवलीत, तशी एक प्रेक्षकांवर उडवली असती, अरे त्यांना किती बरं वाटलं असतं. तुमच्या आनंदामध्ये ते न्हावून निघाले असते. ही गोष्ट करणं गरजेचं आहे. जर ही गोष्ट तुम्ही गृहीत धरलीत तर क्रिकेट जसं गृहीत धरल्यानंतर कंबरड्यात लाथ घालते, तसे प्रेक्षकसुद्धा तुमच्यावरचं प्रेम कमी करतील आणि त्याचा मग मोठा परिणाम हा तुमच्या लोकप्रियतेवरती होईल. आत्ता लोकप्रियता आहे, आत्ता तुमचे चाहते आहेत, इंस्टाग्राम, ट्विटर, सोशल मीडियावरती तुमचे फॉलोअर्स आहेत, म्हणून त्यांच्या प्रेमाला गृहीत धरू नका. एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला. भारतीय संघाला, संघ व्यवस्थापनाला, राहुल द्रविडला, रोहित शर्माला हे लक्षात घेतलं पाहिजे. तुमचं मत काय आहे हे सुद्धा मला जाणून घ्यायचं आहे. भारतीय क्रिकेट संघावरती प्रेमाचा वर्षाव जास्त होतो म्हणून त्यांना त्यांची किंमत वाटत नाही का? काही चाहते वेड्यासारखं वागतात म्हणून त्याचा राग चांगल्या चाहत्यांवरती निघतो का? माझीही मतं आहेत. तुमची मतं काय आहेत जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.